सर आपने आपने जो ट्वीट किया उस बारे में क्या इशारा है? कल एक मीटिंग हुई थी अमित शाह की सर दिल्ली में, सॉरी शिंदे साहब, एकनाथ शिंदे के साथ एक मीटिंग हुई, फिर आपका एक ट्वीट सामने आया सर। अभी देखिए, आप भी पत्रकारिता में इन्वेस्टिगेशन करते हो, आप सब पॉलिटिकल जर्नलिस्ट, पॉलिटिकल पत्रकार हो, आप भी यहां वहां घूमते हो, तो मैंने एक ट्वीट किया है जरूर, और एक ट्वीट का अर्थ जो है वो आप एक बार 2-3 दिन में आप देख लीजिए क्या हो। आज तो गृह मंत्री जी महाराष्ट्र में आ रहे हैं, रायगढ़ पर जाएंगे। मैं इस बारे में अभी बात नहीं करूंगा, मैं भी वेट एंड वॉच पर हम लोग हैं इस मामले में। लेकिन जो बकरा है वो कटवाने के लिए तैयार है। जो मैंने दिखाया है ट्वीट में, एक बकरा है, जो बकरा काटने वाले का जो पूरा साजो सामान रहता है, आप देख लीजिए। पॉलिटिकल बड़ा भड़कम होने वाला है सर, इस तरीके से आप कह रहे हो? देखिए, मैं तो ऐसा कुछ कहा नहीं, मैं बोला कुछ ना कुछ हो रहा है, और समय आते मैं जरूर बताऊंगा या आपको ही पता चल जाएगा। आपने आज और एक ट्वीट किया हुआ है जुलूस को लेकर, और आज हनुमान जयंती भी है। देखिए, रामनवमी हो, हनुमान जयंती हो, ये हमारी परंपरा है। सालों साल से रामनवमी का त्योहार हम करते हैं, हनुमान जयंती का त्योहार करते हैं। हमारी आस्था है, हमारी आत्मा है उसमें। लेकिन जिस तरह से कुछ लोग ये त्योहार मनाने की कोशिश कर रहे हैं, माहौल बिगाड़ने की, ये हमारी सनातन धर्म हो, हिंदू धर्म के लिए अच्छा नहीं है। आने वाले हमारे जो पीढ़ियां है वो हमें क्या याद रखें। बेरोजगार युवाओं को हाथ में हथियार देकर रामनवमी और हनुमान जयंती के जुलूस में भेजा जाता है, ये कहाँ का धर्म हो गया हमारा? हा? हमारा धर्म है, हमारा त्योहार है, तो हमारे मंदिर के सामने आरती करो, जुलूस निकालो। हमेशा कहते हैं चर्च के सामने, मस्जिद के सामने जाकर माहौल खराब करना, ये ना राम जी ने कहा है ना हनुमान जी ने कहा है। ये जो लोग हैं, अब नए नए मुल्ला जो है हिंदुत्व के, ये लोगों ने ये नया काम शुरू कर दिया है। हनुमान जयंती का त्योहार हम धामधूम से मनाते हैं, रामनवमी मना, लेकिन मुंबई में जो जुलूस निकले कुछ जगह पे, वो एक प्रकार से विकृति भी थी। हिंदू धर्म में, हमारे संस्कृति में इस प्रकार से जुलूस नहीं निकलते कभी। आप जाइए, गांव में जाइए, हमारे रामनवमी के जुलूस में हम बचपन से शामिल हुए हैं, हमारे जैसे लोग भी। हनुमान जयंती का त्योहार भी हम मनाते हैं, पूजा करते हैं, हनुमान जी के आशीर्वाद लेते हैं। लेकिन जो माहौल आज इस त्योहार के बारे में हो रहा है, ये देश के लिए ठीक नहीं है। सर, तोहर राणा का लेकर आपने एक बयान दिया था कि भारत में लाने के बाद यूपी और बिहार का इलेक्शन देख के भारतीय जनता पार्टी का देवेंद्र फडणवीस ने एक बयान दिया है कि मैं मूर्ख लोग को उत्तर नहीं। बराबर, हम मूर्ख है, इसलिए तो हम देखिए, देवेंद्र फडणवीस के पास जवाब नहीं है कोई। जो हम सवाल पूछते हैं, मैंने उसके ऊपर जवाब दिया ना उनको, कि इतनी चिड़चिड़ापन मत करिए। जब आदमी चिड़चिड़ापन करता है, जो सत्ता पर बैठा है, उसका मतलब उनके पास कोई जवाब नहीं है और सामने वाला सच बोल रहा है। वो राणा को लाया है, हिडली को भी लाना चाहिए था, और राणा लाया है, ये कोई बीजेपी की उपलब्धि नहीं है ना। यही मैं कह रहा हूं ना, 16 साल से उस बारे में एक प्रोसेस चल रहा है। चाहे मनमोहन सिंह की सरकार हो, फिर मोदी जी की सरकार हो, ये सभी की मेहनत का फल है कि तवव्वुर राणा को अमेरिका ने यहां भेज दिया। एक लंबी कानूनी लड़ाई हो रही है, कानूनी न्यायालय लड़ाई, वहां का कानून है। अबू सालेम को भी लाया हमने,
अबू सालेम को 2005 में लाया है हमने। अभी हमको लाना है दाऊद इब्राहिम को, जो बीजेपी का एक बहुत बड़ा वचन है। टाइगर मेमन को लाना है, लाइए ना। नीरव मोदी को लाना है, ललित मोदी को लाना चाहिए, मेहुल चोकसी को लाना चाहिए। आप ला तो सही। सर, अमित शाह आज रायगढ़ दौरे पे है। शिवाजी महाराज का स्मारक का शिलान्यास हुआ है, अभी तक वो नहीं हुआ, किस तरह से देखते हैं? नहीं, क्या देखें, देश के गृह मंत्री अगर आते हैं रायगढ़ में तो उनका स्वागत है। छत्रपति शिवाजी महाराज एक युग पुरुष है और वहां आकर दर्शन लेते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज भी देखते हैं ऊपर से। उनकी आत्मा महाराष्ट्र की कण-कण में है, हमारे रगों में है कि जिस तरह से ये लोगों ने महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश चला रही है, ये छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज्य नहीं है। आप इस स्वराज्य को शिवाजी महाराज के खत्म करना चाहते हो, बेचना चाहते हो। पिक्चर आ रहा है इसको लेकर काफी सेंसर बोर्ड में विवाद शुरू है। आरएसएस का प्रेशर बताया जा रहा है, इसकी वजह से जो पिक्चर है वो लेट रिलीज हो रहा है। सर, देखिए, हमारे पार्टी की ये भूमिका है। कल ही मेरी पार्टी चीफ उद्धव ठाकरे साहब से मेरी बातचीत हो गई। महात्मा ज्योतिबा फुले एक ऐसे महात्मा थे, पहले महात्मा थे इस देश के, जिसने सामाजिक सुधारणा की नींव रखी। महिलाओं को एजुकेशन का अधिकार देने के लिए बहुत कुछ सहन किया। अब वो फिल्म में जो दिखाया है वो झूठ तो नहीं है। उस वक्त जो हुआ था सब कुछ वो रिकॉर्ड पे है। महाराष्ट्र सरकार ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर जो समग्र वाङ्मय प्रसिद्ध किया है, उसमें है ये सब। ये सरकारी किताबों में है ना, वही तो दिखाया है फिल्म में। तो सेंसर बोर्ड यहाँ आती कहाँ? सरकार ने बचाव करना चाहिए फिल्म का। देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री ने, अगर मैं ये बोलूंगा कि ज्योतिबा का बचाव करना चाहिए तो बोलेंगे ये मूर्खता है, ये मूर्खता है कहेंगे। ज्योतिबा फुले का विचारों की रक्षा करनी चाहिए, अगर ये मैं कहूंगा तो उनको अच्छा नहीं लगेगा, क्योंकि ये एक विचारधारा के लोग हैं जो सत्ता पर बैठे हैं। फुले सिनेमा के कुछ दृश्य हमने देखे हैं और वो सच है, वही दिखाया है। मराठी प्रश्न आहे. एक महत्वाचं ट्विट केलं ज्यामध्ये एक बकरा होता आणि खबर पता चली क्या असं वगैरे काय नेमकं नाही, तुम्हाला राऊत साहेब, काय तुम्ही तर सुचवायचं असं होतं? म्हणते खबर पता चली क्या एसएनसी गट. तो तुम्हाला खबर, काय सुचवायचं? आप पत्रकार है और आप नाही साहेब, मराठीमध्ये उत्तर हवं नाही, आहे. नाही, तुम्ही पत्रकार आहात. ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचं? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे. ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं. नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट. मग काय आहे ते? मग तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो. तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहित असतं. हा, आणि तुम्हाला एसएनसी माहित नाही. अभ्यास करा जरा. नाही, पण राऊत साहेब, आणखी एक आहे की आज सामना संपादकीयमध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे. तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालांनंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं. बरं, त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आम्ही सगळे काँग्रेसबरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत. आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे, जो संवाद आज कमी झालेला आहे. नाही, पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचं आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. नाही, ठीक आहे, तो एक विषय आहेच, त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू.
अमित शहा आज येत आहेत. येऊ द्या ना. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे, बरं का. ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार. ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले, मोटारीने पुढे गेले आणि मग तसे येत नाहीत ना. ते सरकारी हेलिकॉप्टर आहे, देशाचे गृहमंत्री आहेत. उतरल्यावर ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना. त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे, जंगी कार्यक्रम आहे. नाही, काल रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या आहेत. अमित शहांना ते ज्या हॉटेलमध्ये उतरलेत तिथे आशिष शेलार, एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले. बघा, एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत, आशिष शेलारांचे आहेतच. खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा आहेत. त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल. काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे. पक्षप्रमुख, त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून. अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत. पदावरून लक्ष्य सुरू झाली आहे. पायलट मंत्री पद मिळत नाहीये. कुठंतरी आता अमित शहा जर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाहीत, मी सांभाळीन म्हणता, हे काय काय सांभाळणार आहेत? मी सांभाळीन. तुम्ही पालकमंत्र्यांच्या तिढा सोडवू शकत नाही, तुम्ही काय राज्य चालवणार? रावसाहेब, एक विषय आहे की महात्मा फुलेंच्या संपूर्ण जीवनावर आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, पण आता तो वादात सापडलेला आहे. त्यामुळे वादात सापडायचं कारण नाही. महात्मा फुले आणि त्यांचं कार्य, त्यांचं जीवनचरित्र ह्याबाबत कोणताही वाद असता कामा नाही. या देशामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया जर कोणी रचला असेल तर तो ज्योतिबा फुले महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे. आणि त्यांच्या संदर्भात जे चरित्र आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्रावरून सिनेमा बनला. महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले यांचं जे अधिकृत चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या चरित्रातले सगळे प्रसंग त्या सिनेमात आहेत. माझं चित्रपटासंदर्भातल्या प्रमुख लोकांशी, माजी आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली आहे. तसेच्या तसे प्रसंग त्या मग तुम्ही जे सरकारनं जे प्रसिद्ध केलेलं आहे पुस्तक, मग ज्योतिबांचं असेल किंवा सावित्रीबाईंचं असेल, त्या पुस्तकावर परत बंदी घालणार आहात का? करणार आहात का? पुस्तक सरकारचं आहे, सरकारी पुस्तकात आहे. दिग्दर्शक निर्माते अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार असे दिग्दर्शक आहेत. अनंत महादेवन यांनी उत्तम प्रकारे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट त्यांनी निर्माण केलेले आहेत. सामाजिक बांधिलकी मानणारा हा दिग्दर्शक आहे, एवढंच सांगतो ते मी. म्हणतात की मी स्वतः ते स्वतः ब्राह्मण आहेत. कोणतेही कट्स मी जसाच्या तसा सिनेमा रिलीज करणार, हे कोणतेही cuts महाराष्ट्राचे करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. हा चित्रपट कोणत्याही कटशिवाय लोकांसमोर आणणं हे सेन्सॉर बिन्सॉर काय नाही. हे सेन्सॉर म्हणजे त्यांचेच गळ्यात बांधलेले सगळे लोक आहेत. ते पट्टे काय असतं सेन्सॉर बिन्सॉर? हो, तुम्हीच नेमलेले लोक आहेत ना. ते काय मोठे तटस्थ आहेत, सगळे भाजपचेच चमचे आहेत सेन्सॉर बोर्डावर. ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. फुले चित्रपट जसा आहे तसा बनवलेला लोकांसमोर आणणं, तो हिंदीतला आहे, देशभरात जगभरात तो जाणं, फुल्यांचं कार्य, ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. बरं का? ते सेन्सॉरवर टाकतील, ते त्याच्यावर टाकतील. आम्ही ही ढोंग सोंग खूप पाहिली आहेत त्यांची. सर, भाजपचे खासदार उदयनराजे असं म्हणतात की प्रतापसिंह राजे नाही, मला बघा की थोरले प्रतापसिंह असं आहे की मला त्यांच्या इतिहासाविषयी माझ्याकडे फार माहिती नाहीये. तुम्ही छत्रपती उदयनराजे यांच्याशी बोला. धन्यवाद.